आमच्या स्वागतासाठी उपस्थित असणाऱ्या या माननीय श्री शिवाजीरावजी कपाळे साहेब यांच्या अर्धांगिनी कपाळे ताई असतील किंवा अगदी विचार मंचावरच्या ज्यांनी आता महिला सक्षमीकरणाच्या अनुषंगाने मनोगत व्यक्त केलं त्या ताई असतील, ज्या मुलीचा इथं सत्कार झाला, तलाठी पदावर निवड झाली म्हणून ती साक्षी दत्तात्रय कोळसे ताई असेल, या सगळ्यांचा सन्मान होत असताना आणि समोर या सगळ्या महिला बसल्या असताना आदरणीय साहेबांनी आता मनोगत व्यक्त करताना कपाळे अप्पांची दृष्ट काढा, ताईंची दृष्ट काढा. खरं तर ताई चेअरमन झाल्या तेव्हापासून बदल झाला, त्या आज इथं फेटा बांधून बसल्यात. या सगळ्या भूमिका पाहत असताना ना माझ्यासारख्या एखाद्या पोराला विचार असा पडतो, खरं तर सुरुवातीला आम्ही इथं आलो तेव्हा महिला जरा कमी होत्या, म्हणजे महिलांची संख्या जरा कमी होती, पण ताईंनी सांगितलं तसं स्वयंपाक वगैरे करून निवांत आता त्या इथं आलेल्या आहेत. त्यामुळे त्या आल्यात उशिरा, त्यामुळे जायची घाई त्यांना बिलकुल नाहीये. त्या इथं आल्या. खरं तर आज फेटा बांधून स्टेजवर मिरवत असताना, एखाद्या पदावर जात असताना मला विशेषत्वानं काय बोलायचं लक्षात घ्या. एक काळ होता ज्या काळामध्ये यांना फेटा सोडा, यांच्या डोक्यावरचा पदर हटू नये म्हणून अथक प्रयत्न केले जायचे. म्हणजे पदर हटावा असं माझं बिलकुल म्हणणं नाही, परंतु एक काळ होता. आज या इथं येऊन बोलतायत, चेअरमन पदावर आल्याच्या नंतर त्यांच्या पायगुणाने नाही तर त्यांच्या कर्तृत्वाने इथला आलेख बदलला असं मी म्हणेल. खरं तर या सगळ्या भूमिका पाहत असताना एक संस्कृती अशी नांदत होती, यांना कुठंच बोलण्याचा अधिकार नव्हता. स्टेजवर नव्हता, बाजारात नव्हता, दारात नव्हता आणि घरात सुद्धा नव्हता. एक शायर फार सुंदर बोलतो साहेब, तो म्हणतो, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, बचपन में कहा लोगों ने कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, जवानी में कहा लोगों ने नया खून है कुछ नहीं जानती बैठ चुपचाप, और बुढ़ापे में कहा लोगों ने अब जानकर भी क्या करेगी तो कुछ नहीं जानती बैठ चुपचाप. म्हणजे नाही वाजवायचे असल्या तर इमानदारीने वाजवा. मी येतो, व्यवस्थित पुढे लाईनवर येतो मी. म्हणजे यांना कुठंच बोलण्याचा अधिकार नव्हता. खरं तर सॉक्रेटिसचं एक वाक्य मला प्रचंड आवडतं, काही सूत्रसंचलन करतायत म्हणून ती मला गोष्ट आवर्जून आठवते. तो म्हणतो, दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात ना तेव्हा त्या काहीच बोलत नाही. नीट ऐका बरं, दोन स्त्रिया जेव्हा आपापसात बोलतात तेव्हा त्या काहीच बोलत नाहीत, पण एक स्त्री जेव्हा समोर येऊन बोलते ना तेव्हा ती समस्त स्त्री जीवनाला प्रगट करत असते. ही ताकद स्त्रियांची. एक काळ तो होता आणि आत्ताच्या या काळामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. म्हणजे आम्ही जेव्हा इथं आलो, बारकाईनं माझं ऑब्झर्वेशन जास्त असतं, आम्ही इथं आलो ना तेव्हा सगळा स्टाफ रस्त्यावर उभा होता आणि ज्या महिला स्टाफ आहे ना तो महिला स्टाफ पायऱ्यांवर उभा होता. आणि कपाळे अप्पांसोबत सर्व संचालकांसोबत मी पायऱ्या चढत 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 वर जात होतो आणि माझ्या मनामध्ये विचार आला की यशाच्या प्रत्येक पायरीवर जर स्त्री खंबीरपणे पुरुषाच्या पाठीमागे उभी असेल तर साई मल्टीस्टेट सारखं वैभव पुरुषाला उभं करता येतं. आज प्रत्येक क्षेत्रामध्ये अगदी ऑटो रिक्षा चालकापासून पायलट पदापर्यंत आहेत, आरोग्य सेविकेपासून मेडिकल कॉलेजच्या डीन पदापर्यंत आहेत, ग्रामपंचायत सदस्यापासून ते राष्ट्रपती पदापर्यंत आहेत आणि घरातला मिक्सर दुरुस्त करणारी स्त्री आज चांद्रयान 3च्या यशस्वी मोहिमेमध्ये सुद्धा सहभागी झालेली आहे. याचं सर्वस्वी श्रेय जर मी कोणाला देईन तर पुण्याच्या भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू करणाऱ्या आद्य शिक्षिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुल्यांना. जर त्या नसत्या तर या माझ्या सावित्रीच्या लेखी मला दिसल्या नसत्या, म्हणून त्यांनाही या निमित्तानं नतमस्तक होतो. आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि ज्यांच्यामुळे मी बोलत फिरतो, ज्यांनी मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं. खरं तर आल्यापासून बऱ्याच गप्पा आणि बऱ्याच राजकीय किस्से सुद्धा आदरणीय कदम साहेबांकडून मला ऐकायला मिळाले. कदम साहेबांनी ही सगळी भूमिका मला सांगितली. आता काँग्रेस पक्षाचे सन्माननीय सदस्य बोलून गेले. खरं तर सध्या सर, आता सगळ्यांना माहिती आहे मी जरा मोकळा बोलणारा माणूस आहे. सध्या राजकीय स्टेजवर जायला मी प्रचंड घाबरतो, कारण परिस्थिती फार भयानक आहे सध्या. माझ्या गावातलं एक पोरग खळत खळत हसत हसत रोज झोपताना सगळे झेंडी घेऊन झोपायले साहेब. एके दिवशी त्याचा बाप म्हणला, तुला हे काय येड लागले? ते मला सांगता येत नाही साहेब, उद्या कुठं असतील, त्याच्यामुळे रात्री झोपताना झेंडे घेऊन झोपलेलं बरं आहे. आणि विशेष म्हणजे काल मी नांदेडमध्ये होतो, तिथं पण हे बोललो, विचार करा. आता काही नाही उद्या कळेल, पण कळावं. या महाराष्ट्रामध्ये आदरणीय कदम साहेब बोलत असताना त्यांनी एक गोष्ट सांगितली की त्या काळामध्ये पहिल्यांदा मी 4 मताने मागो होतो, नंतर 16 मताने पुढे गेलो, नंतर 7 मताने पुढे गेलो. मी सगळं बारकाईनं ऐकत होतो आणि या सगळ्या गोष्टी पाहत असताना माझ्या डोळ्यासमोरून एक गोष्ट गेली. ते म्हणले, मी अत्यंत म्हणजे संघामध्ये काम करणारा आणि
सामाजिक बांधिलकी जपणारा, परंतु मला संधी मिळाली आणि मी हे काम करू शकलो. खरं तर भारतामधल्या लोकशाहीचा हा सगळ्यात मोठा विजय आहे की सर्वसामान्य घरातला सामान्य माणूस सुद्धा या देशातला आदर्श राजकारणी होऊ शकतो आणि समाजाच्या समोर एक आदर्श निर्माण करू शकतो. मला काय बोलायचंय बघा, ज्यांच्यामुळं मी सुद्धा महाराष्ट्रभर बोलत फिरतो, ज्यांनी मला हे बोलण्याचं अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आणि ज्यांनी या भारताला लोकशाही दिली. खरं तर 26 नोव्हेंबर 1949 ला घटना समितीच्या समोर संविधान अर्पण केल्याच्या नंतर 2 महिन्यानंतर म्हणजे 26 जानेवारी 1950 ला जेव्हा ही घटना स्वीकारली, तेव्हा सभागृहाच्या बाहेर पडलेल्या बाबासाहेबांना एक माय माऊली हात धरून प्रश्न करते की बाबासाहेब, तुम्ही आज आनंदी आहात, तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य काहीतरी वेगळं बोलून जातंय, तुम्ही का आनंदी आहात? आणि बाबासाहेब उत्तर देतात की माय, यानंतर या देशाचा राजा कोण्या राणीच्या पोटातून जन्माला आलेला नसेल, तर मतदारांनी केलेल्या मतदानाच्या पेटीतून जन्माला आलेला असेल. असा लोकशाहीचा पुरस्कार करणारे बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथपासून ज्या ज्या महामानवांनी, ज्या ज्या महामातांनी, ज्या ज्या युगपुरुषांनी तुमच्या माझ्या आयुष्याचं कल्याण व्हावं म्हणून स्वतःचं आयुष्य चंदनासारखं झिजवलं ना, त्या तमाम महामाता, त्या तमाम युगपुरुषांना मी अविनाश अशोक भारती तुम्हा सर्वांच्या जोरदार 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 टाळ्यांच्या गजरात विनम्र अभिवादन करतो. आणि आज साई आदर्श मल्टीस्टेटच्या या 11व्या वर्धापन दिनानिमित्त जगूया आनंदाने या टायटल खाली प्रेरणादायी 16 वर्धापन दिनाचा, आपल्या माणसाच्या सन्मानाचा, ज्या ज्या मान्यवरांचा सन्मान झाला ते सर्व मान्यवर या कार्यक्रमाच्या निमित्तानं या कार्यक्रम प्रसंगी उपस्थित असणारे लोकप्रिय आमदार आणि साई संस्थांचे सन्माननीय माजी अध्यक्ष आदरणीय कदम साहेब, तत्पासून ते अगदी ज्यांच्याविषयी मी बैठकीमध्ये ऐकलं, आणि साहेब मी तुम्हाला याच्यावर नंतर बोलेल, त्या गोष्टीसाठी मीही महाराष्ट्रभर काम करत फिरतोय, ज्यांनी एक वसा उचलला आणि पळून गेलेल्या किंवा अपहरण झालेल्या मुलींना परत आणण्याचं एक फार मोठं काम आपल्या भागामध्ये केलं, ते सन्माननीय श्री संजयजी ठेंगे साहेब. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे श्री बसवराजजी शिवपूजे साहेब, नामदेवरावजी पाटील, गणपतरावजी शिंदे, साईजी कोळसे, जयेश खरे आणि सर्व संचालक, या साई मल्टीस्टेटचे सर्व कर्मचारी आणि सर्वच ठेवीदार नागरिक, या सगळ्यांचं स्वागत करतो. आणि खरं तर मी आज फार भारावून गेलोय सर, कारण मी नगर सोडलं आणि नगरच्या पुढे आल्याच्या नंतर 2020 ला एकदा मी राहुरी विद्यापीठात आलो होतो आणि तेव्हापासून या भागाचं मला प्रचंड आकर्षण आहे, कारण मी बीड जिल्ह्यातून आलो. आणि आणखीन माझं वाक्य कळेल, सध्या बँकेच्या बाबतीत बीड लय फॉर्म मध्ये, त्या बीड मधून आलोय. आणि बीड मधून इकडे येत असताना हा सगळा हिरवा परिसर, हे सगळं पाणीदार आणि हे सगळं हिरवा परिसर बघितल्याच्या नंतर, डोलणारी पिकं पाहिल्याच्या नंतर माझ्यासारख्या एका दुष्काळी भागातल्या भूमिहीन शेतकऱ्याच्या पोराला किती आनंद होतो हे तुम्ही समजू शकणार नाही. म्हणजे तुम्ही समोर बसलेले सगळे बागायतदार आहेत आणि मी मात्र भूमिहीन शेतकरी आहे. तुम्ही लय मन लावून ऐकताय तरी तुम्ही भूमिहीन शेतकरी स्वीकारता याचा आनंद आहे. मी भूमिहीन शेतकरी म्हणतोय. पहिली गोष्ट शेतकरी आणि तो भूमिहीन असं चित्र कधी पाहायला मिळत नाही, कारण शब्दातच भूमिहीन आहे. पण मी हे जबाबदारीनं बोलतोय, कारण माझ्या बापानं आयुष्यभर दुसऱ्याच्या शेतात साहेब सालानं सालगडी म्हणून काम केलंय आणि त्या सालगडी शेतकरी पोराचा हा, बापाचा हा पोरगा आज तुमच्या समोर व्यक्त होतोय. इथं आल्याच्या नंतर मी पुन्हा एकदा, मला ताईंचं नाव माहित नाही, गायत्री ताई, यांच्यासाठी एकदा जोरदार परत टाळ्या वाजवा. त्याचं कारण असं आहे ताई, तुम्ही माझं एवढं कौतुक केलंय, एवढं कौतुक केलंय. मी आल्यापासून, स्टेजवर बसल्यापासून दर 2 मिनिटाला ताई माझ्याबद्दल एवढं चांगलं बोलत होत्या, त्या माझ्याबद्दल बोलल्या की मला इतका आनंद होत होता. मोकळं सांगतो तुम्हाला, इतक्या गुदगुल्या होत होत्या. कारण काळ इतका भयानक आहे की ज्या काळात कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही, ज्या काळात कोणीच कोणाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही, कधी कधी आम्ही आमच्या गावातल्या आमच्या शेजारच्या माणसाबद्दल चांगलं बोलायला तयार नाही, अशा भयानक काळामध्ये 350-400 किलोमीटरवरनं आलेल्या या पोराबद्दल ताई तुम्ही इतकं चांगलं बोललात, तुमचे आभार आहेत. नाहीतर माझा अनुभव फार विचित्र आहे. त्यात झालंय काय माहितीये का, हे जे आप्पांनी जो फोटो टाकलाय का नाही, तो जरा जास्त गोरा झाला, खरंच गोरा झाला.
मी पाठवलेल्यापैकी नाही दुसराच आपण फोटो टाकला, कुठून मिळाला कुठून गोरा झाला माहित नाही. बरेच जण मगापासून बॅनरकडे बघायले तर माझ्याकडे बघायले. आणि त्यांच्या मनात प्रश्न पडला, हे फोटोत गोर दिसायले, आता तिकडे बघितलं की मी दिसत नाही. तरी बरं हे फोकस लावलेत म्हणून मी चमकायलो. नाहीतर माझा कलर असा आहे, मी जर हायवेला उभा राहिलो तर गाडीवाल्याला पुढे गेल्याच्या नंतर कळते मागं कुणी होतं काय. पण आपल्याला आपल्या रंगाचा अभिमान आहे. माझा अनुभव एवढा विचित्र आहे. काय झालं, एकदा मी एका कार्यक्रमाला गेलो, तेव्हा काय मी टीव्ही चॅनलला नव्हतो, तेव्हा काय मी युट्यूबला नव्हतो, इन्स्टाला नव्हतो, सोशल मीडियाला नव्हतोच मी. आणि तेव्हा मी एका कार्यक्रमाला गेलो आणि तेव्हा मी आपलं एसटीनं वगैरे फिरायचो, स्पर्धा करायचो, फिरत राहायचो. आणि एका कार्यक्रमात गेलो. कार्यक्रमात गेल्याच्या नंतर तिथल्या निवेदक आले आणि निवेदकांनी विचारलं, वक्ते आलेत का? ते म्हणे हो आलेत. मग कुठले आहेत वक्ते? ते म्हणे बीड जिल्ह्यातल्या अंबाजोगाई तालुक्यातले. त्यांनी लगेच मोबाईल काढला, मोबाईलवर टाकलं बीड कशासाठी फेमस आहे. तर मोबाईलनं सांगितलं बीड हे दुष्काळी भागासाठी आणि ऊसतोड कामगारांसाठी फेमस आहे. आता तो काही स्टँडर्ड नव्हता, ग्रामीण भागातलाच होता, पण त्यानं वर्णन सुरू केलं. बोलता बोलता फार वर्णन भारी करतात. त्यानं वर्णन सुरू केलं, वक्ते आलेत, महाराष्ट्रातला एक दुष्काळी भाग म्हणजे मराठवाडा, त्या दुष्काळी भागातला एक दुष्काळी जिल्हा म्हणजे बीड जिल्हा, आणि त्या दुष्काळी बीड जिल्ह्यातलं एक दुष्काळी नेतृत्व. मध्ये गेलं ते बोलू, मला कळच ना काय चालू कर, मी नवीन, मी आपलं शांत. दुष्काळी भागातल्या करपलेल्या काळ्या मातीतलं काळं सोनं म्हणतो मी हँगच झालो, कारण ते गेलं माझ्या रंगावर. पण त्याचे काही चूक नाही. पण मी इतका आनंदाने जगणारा माणूस आहे, इतका आनंदाने जगणारा माणूस आहे. मी माझ्या आयुष्यातल्या प्रत्येक निगेटिव्ह गोष्टीला पॉझिटिव्ह केले साहेब. मी भाषणाला उठतो म्हणलं काय हरकत नाही, आले 30% आले. मी माझ्या भाषणाला उठलो म्हणलं बरोबर आहे, दुष्काळी भागातून आलोय, पण तडतडणारी ऊन साहतो मराठवाडा, तरी फुलांचे गाणे गातो मराठवाडा. हे अरुण म्हात्रेंच्या ओळी ऐकवल्या. म्हणलं अभिमान आहे मला माझ्या रंगाचा, कारण माणसानं आपल्या गोष्टीचा अभिमान बाळगावा. म्हणलं माझ्या रंगाचा अभिमान आहे, कारण आमचा विठ्ठल काळा आहे, आमचे बुद्ध काळे आहेत, आमची माती काळी आहे, आमची माय काळी आहे, म्हणून आम्ही काळे. आणि काळा रंग निर्मितीचा रंग आहे. या व्याख्यानाची सुरुवात साई मल्टीस्टेटला शुभेच्छा करत देत असताना, काळा रंग निर्मितीचा रंग आहे. अगदी मोकळं बोलू का, आपण सगळे शेती मातीशी निगडीत असलेली लोक आहेत. आभाळ पांढरा असू द्या, पांढऱ्या आभाळाला बघून कोणालाच आनंद होत नाही साहेब. आणि एखादं चांगलं शिकलेलं पोरग पांढऱ्या आभाळाला बघून म्हणलं ना, वा व्हेरी ब्युटिफुल टुडेज नेचर इज व्हेरी स्वीट, व्हॉट इज द क्लायमॅट. पांढऱ्या आभाळ हे स्नॅप काढीपुरतं आणि इन्स्टाला स्टोरी ठेवण्यापुरतं बरं असतं. पण पांढऱ्या आभाळाला बघून कोणालाच आनंद होत नाही. पण पांढऱ्या आभाळात काळे ढग दाटून आले की आनंद झाल्याशिवाय राहत नाही. का? काळे ढग आले म्हणजे आता पाऊस येणार आणि माझ्या बाप्पाची काळी जमीन हिरवीगार होणार. हा आशावाद काळ्या रंगाच्या ठिकाणी. माझ्या लहानपणी एक गाणं होतं साहेब, मला फार ते गाणं म्हणजे असं ऐकलं की टेन्शन यायचं. गाणं असं होतं की गोरे रंग पे ना इतना गुमान कर, गोरा रंग तो दिन में ढल जाएगा. मला ते लहानपणी एवढं कळायचं नाही. मी म्हणलं आपल्यावर कसं काय गाणं नाही. नंतर 8 दिवसांनी एक गाणं ऐकलं, यशोमती मैया से पूछे नंद आला, राधा क्यों गोरी मै क्यों काला. अरे म्हणलं हे काय आपल्याला प्रेरणा देणारं गाणं आहे. 15 दिवसानं रेडिओवर दुसरं गाणं ऐकलं मी, हम काले हुए तो क्या हुआ. माझी भाऊकी भरपूर आहे. मला वाटलं मी एकटा पडतो की काय, पण अशी भावकी असली म्हणजे जरा बरं वाटतं. हळूच का होईना भावकी म्हणली दिलवाले, म्हणजे चला माझ्यापेक्षा समोर बसलेली आपली संख्या जास्त आहे याचा अभिमान आहे आपल्याला. आणि काळ्या रंगाबद्दल लोक चांगलं बोलतात. हो, गावात एखादं काळा पोरग असू द्या, अख्खं गाव म्हणते काय दिसतंय इठ्ठलावानी, आणि एखादं लय पांढरा असू द्या काय म्हणते तुमचं तुम्हाला माहिती आहे. म्हणून काळा रंग निर्मितीचा रंग आहे. या व्याख्यानाचा आगाज आणि साई मल्टी स्टेटला शुभेच्छा देत असताना लोककवी वामनदादा कर्डकांच्या 4 ओळीमध्ये शुभेच्छा देतो. वामनदादा कर्डकांनी असं लिहिलं, काळ्या धरणी वरले काळे, काळ्या धरणी वरले काळे, काळाने विणलेले जाळे, करील काही काळे आता काळ्या करणी सवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे, तुफानातले दिवे आम्ही हो, तुफानातले दिवे. आणि दिवा व्हायचंय तर तुफानातला हवा.
खरंच इमानदार नवाज मिस कॉल हाणल्यावर टॉक टाइम संपलेलं मी लय इमानदार माणूस आहे. आम्हाला दुसरं काही लागत नाही. आणि आप्पांच्या नावानं ते साई मल्टीस्टेटच्या नावानं 200 कोटीचा आकडा आहे. पण तुमची टाळ्यांची दाद ही अविनाश भारतीची जायदाद आहे. जायदाद बरं वाटतं जरा जरा फ्रेश बसा. काय टेन्शन आहे तुम्हाला? नाही असलं तर मला सांगा, जाता जाता गाडी तुम्ही फ्रेश बसा. लोक मला फ्रेश लागतात, पण लोक सगळीकडे फ्रेश असतात. कार्यक्रमात असं बसते जसं काय अख्ख्या राहुरीचं टेन्शन याच्यावर. तुम्हाला काही टेन्शन आहे का सांगा मला. मग फ्रेश बसायचं, आनंदी बसायचं. मला लोक आनंदी लागतात काय की माझा स्वभाव तसा आहे. नाही तर माझ्या ओळखीचे काही लोक आहेत साहेब, आमच्या गावाकडलेच आहेत, इकडले नाही. पण मला जायचं व्यवस्थित, पण तुमच्या रस्त्याला गाडी जास्त पळवायची होती. रस्ता छानच आहे तुमचा. 350 किलोमीटर आलो काही वाटलं नाही. 40 किलोमीटर लेवल केली सगळी. असं तो काय आज विषय नाही. फ्रेश लागतात लोक. माझ्या ओळखीचे काही लोक आहेत साहेब, आमच्या गावाकडले आहेत. ते 15 वर्ष झालं मी भेटतोय त्यांना. मला बोलायचं ना, मी 15 वर्षापासून भेटले की त्यांना 2च प्रश्न विचारतो, राम राम. ते मला राम राम घालतात आणि त्यांना मी विचारतो काय चाललंय, आणि त्यांचं ठरलेलं उत्तर आहे आमचं काय चालायचं. जे काय ते तुमचं, आमचं काय देवाला ठुले तर राहायचे. आणि एक दिवस किती वर्ष झाली, 2 लाटा गेल्या. हे नाही गेले हे तसेच. कोरोना जवळ जवळ गेलं त्यांच्या. कोरोनानं मनातल्या मनात विचार केला ह्याला पॉझिटिव्ह करण्याचा अर्थ नाही, हे जन्मजात निगेटिव्ह, याला काय पॉझिटिव्ह करायचं. तसं नाही. चेहरा आनंदी पाहिजे. आनंदाने जगण्याचं तुम्हाला पहिलं सूत्र सांगून जातो. तुमच्या राहुरी या भागामध्ये बऱ्याचदा आलो, पण इथं पहिल्यांदा येऊन उभा राहून बोलतोय. खरं तर या मल्टीस्टेटच्या माध्यमातून गुंतवणूकदार जे आहेत त्यांची किती ठेव आहे काय मला काही माहित नाही. कोणाच्या नावाने किती प्रॉपर्टी आहे, किती जमीन आहे, किती पाणीदार आहे, कोणाच्या एफड्या किती, काही माहित नाही मला. पण समोर बसलेल्या माणसाची श्रीमंती, मी जबाबदारपूर्वक विधान करतो, समोर बसलेल्या माणसाची श्रीमंती हे बँकेमध्ये किती एफड्या आहेत याच्यापेक्षा मला वाटतं तुम्ही रस्त्यानं चालत असताना तुम्हाला पाहून समोरचा माणूस जर प्रसन्न होत असेल ना, तर जगातले सगळ्यात श्रीमंत माणूस तुम्ही आहात. नाहीतर तुम्ही रस्त्यानं चालत असताना समोरून येणारा जर रस्ता बदलत असेल तर तुम्ही त्याच्यावर गांभीर्याने विचार करणं काळाची गरज आहे. म्हणजे काही काही लोक असतात बघा, ते समोरून चलत आले तरी पोरं म्हणते ह्याला बघितलं की काम होत, त्याच्यामुळे लगेच युटर्न घेऊन पलीकडल्या गल्लीनं टाक. ते म्हणते लांब पडल, लांब नाही खड्ड्यात पडू दे, पण त्याचं तोंड बघायचं असं नाही. माणूस किती आनंदी आहे हे त्याच्या चेहऱ्यावरून कळतं. म्हणून समोर बसलेल्या सगळ्या, आताच नाही या कार्यक्रमातच नाही, तुम्ही एनी टाइम फ्रेश असले पाहिजे. तुम्हाला बघितलं की समोरच्याला प्रसन्न वाटला पाहिजे, आनंद वाटला पाहिजे. आम्ही महाराष्ट्रात तसे एवढे प्रसन्न लोक नसतात साहेब, एवढे प्रसन्न लोक कमी वेळा पाहायला मिळतात. आता मी वारकरी संप्रदायाचा पायी काही कीर्तनही करतो. कीर्तनामध्ये शक्यतो एवढे प्रसन्न लोक आम्हाला भेटतीलच अशी काही गॅरंटी नाही. नाही एवढे प्रसन्न, एवढे मालदार पण नाही भेटत. हे पण लय मोठं आहे. आज सगळं इथं बसलेला प्रत्येक जण कोटीचा माणूस आहे, म्हणजे काय जोक आहे. जाता जाता माझा विचार केला तर आणखीन आनंद होईल मला. आणि विनोदाचा भाग सोडा, तुमची प्रॉपर्टी पहिल्यांदा मोजायची. कारण ताईंनी आल्याबरोबर सांगितलं आज प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या गोष्टीमुळे दुःखी आहे. याच्या पलीकडे जाऊन बोलू का मी, आज प्रत्येक जण सुखी असेल, पण बाजूच्याच सुख पाहून आज प्रत्येक माणूस दुःखी आहे याचं मला जास्त वाईट वाटतंय. ते सुखी असू शकतात, पण ते समोरच्याला पाहून त्याचा आनंद पाहून जर दुःखी होत असतील तर बिलकुल नाही. हो, एखादा कफल्लक माणूस, एखाद्या माणसाकडे 18 विश्व दारिद्र्य आहे, पण त्या माणसाकडे बघितल्याच्या नंतर प्रत्येक जण म्हणतो साला याच्याकडे काहीच नाही, पण हा जगण्यातला राजा माणूस आहे. खरंच जीवन कसं जगायचं हे त्याला कळालंय. आम्ही कशामुळे दुःखी आहोत, आमच्या गरजा बदलल्या, वर्तमानामध्ये तर आमच्या आनंदाच्या भूमिका सुद्धा बदलल्या. आपण सगळे आध्यात्मिक माणसं आहात. तुम्ही काय मी काय, म्हणजे साधी गोष्ट सांगू का, जेव्हा जेव्हा आपल्याला दुःख होतं तेव्हा तेव्हा माझ्यासारखा आस्तिक माणूस पहिला मार्ग निवडतो मंदिरामध्ये जाऊन थोडंसं आराम करून, विश्रांती घेऊन, ध्यानधारणा करून, देवाच्या सानिध्यामध्ये राहून थोडं प्रसन्न व्हावं. आपण सगळेजण मंदिरात जातो, मंदिरात जाऊन आनंद प्राप्त करतो.
मंदिरात गेल्यामुळं कुणी दुःखी झाला असा महाराष्ट्रात भारतात मी माणूस पाहिला नाही साहेब. जो मंदिरात गेला आणि दुःखी झाला, मंदिरात गेला त्याला आनंद झाला, देवाकडून आनंदाची ठेवण घेऊन बाहेर निघाला आणि त्याच पायरीला, मंदिराच्या पायरीला शेजारच्याची नवी गाडी पूजेला आणली. मधून जेवढा आनंद घेऊन आला होता त्याला 2 न गुणलं तेवढं दुःखी चेहरा घेऊन घरी आला. म्हणजे मला सांगायचंय काय, आम्ही दुसऱ्याच्या सुखामुळे आनंदी नाहीत. आम्ही स्वतःचं सुख भोगण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखासोबत आमची तुलना करत बसलोय, म्हणून आम्हाला कुठंतरी आनंदाची कमतरता भासते आहे. पहिली विनंती मी तुम्हाला सांगतो, जी गोष्ट तुमच्या जवळ आहे ना ती गोष्ट सर्वोत्तम आहे हा विचार करून जगायला सुरुवात करा. जगातले सगळ्यात आनंदी प्राणी तुम्ही. जी माझ्याकडे गोष्ट आहे ना ती सर्वोत्तम आहे, माझ्याकडे आहे ती सर्वोत्तम आहे, पण ती त्याच्याकडे कसं काय, हा एक विचार. दुसरी एक गोष्ट ताईंनी सांगितली, आम्ही आज मनमुराद हसणार आहे. हसलं पाहिजे. ताईंनी सोशल मीडियाची गोष्ट सांगितली. सोशल मीडियानं तर एवढी मोठी भानगड केली, आमचं हसणं संपलं, आमचं रडणं काही नाही, काहीतरी चिठ्ठी आहे ती घेऊन चालली तिथं, इकडे पहा. ही एक स्वभाव आहे. समोर काही चालत असू, बाजूला काय चाललंय याच्यात इंटरेस्ट आहे. मला माहिती ना, आता समोर बसलेले मी इकडे काय सांगते, काय राहिलं असं, काय असेल, त्यामुळे इकडे पहा. उद्या मी गेल्यास म्हणताल कोण्या गावाचं होतं पाकरू, त्यापेक्षा आता समोर आहे ना, समोर. मला सांगायचंय काय, आम्ही सोशल मीडियाच्या बाबतीत, ताई तुम्ही बोललात तसं, खरं तर सोशल मीडिया चांगलं माध्यम आहे, पत्रकार बांधव इथे उपस्थित आहे, पण त्याचा उपयोग कसा करायचा हे आपल्यावर डिपेंड आहे. मी तर सोशल मीडियाला वरदान मानतो साहेब, कारण एका सालगड्याच्या घरामध्ये 18 विश्व दारिद्र्यामध्ये जगणारा मी पोरगा, व्हॉट्सअपला, इन्स्टाला आणि युट्यूबला माझी एक भाषणाची व्हिडिओ क्लिप व्हायरल झाली आणि पोराचं करिअर सेट झालं. हे सोशल मीडियाचं माझ्यासाठी असलेला सगळ्यात मोठा फायदा. मी रोज मोबाईलच्या पाया पडतो, बरं, रोज. करिअर सेट केलं ना, फक्त आपण वापर कसा करायचा आपल्यावर डिपेंड आहे. म्हणजे तुम्ही जर बाजारात गेला तर बाजारात जाऊन दुकानाला जर घराला लावायला एखादं कुलूप विकत घेतलं, कुलूप कळतं ना, कुलूप जर विकत घेतलं तर त्या एका कुलपाला 2 चाव्या भेटतात, 2 चाव्या. बारकाईने बघा, आता जरा रूम पार्टनर वाढले म्हणून 4 आल्या. एका कुलपाला 2 चाव्या असतात. कधीतरी प्रश्न पडायला हवा, यातली उघडायची कोणती आणि लावायची कोणती. 2 चाव्या आहेत ना, कुलूप एकच आहे, चाव्या 2 आहेत. तुम्ही जर दुकानदाराला विचारलं, दादा याच्यातली उघडायची चावी कोणती आणि लावायची चावी कोणती, तर तो दुकानदार तुम्हाला उत्तर देणार नाही. उत्तर तुमच्या जवळच आहे. एकाच चावीनं कुलूप उघडताही येतं आणि एकाच चावीनं कुलूप लावताही येतं. फक्त ती चावी फिरवण्याची दिशा आपल्याला कळाली पाहिजे. लक्षात ठेवा, या सोशल मीडियामुळे आपण आनंदीही राहू शकतो आणि दुःखीही राहू शकतो. ह्याचा वापर कसा करायचा याची दिशा आपल्याला कळायला हवी. पण वर्तमानामध्ये सगळं बदललंय. ताई म्हणल्या ना की लहान्या पोरांपासून मोठ्या माणसापर्यंत सगळेजण आज सोशल मीडियावर बसतात. खरंय ताई, खरंय. अगोदर आज्याकडून नातू शिकायचा, आता नातवाकडून आजा शिकायला आहे. फेसबुक कसं चालवायचं आणि इंस्टाला अकाउंट कसं उघडायचं. एका आजानं उघडले, जुनी नावं टाकायला रुक्मिणबाई. आता त्याला कुठं भेटणार आहे त्याच्यावर? रुक्मिणबाईकडे पाहिजे तर फेसबुक, पण तरी सर्च करतोय, तरी सर्च करतोय. ते मला ते तिच्या पोराचं बघ, त्यानं मात्र दिनाला फोटो टाकला असेल, बघू दे. म्हणजे अगोदर काय होतं ना आता काय होतं. बरं, याचा दुसरा काय, की व्हॉट्सअप ग्रुपची फार मज्जा आहे साहेब. व्हॉट्सअप ग्रुपची म्हणजे आमचा आनंद किती हरवलाय बघा. व्हॉट्सअपला ते स्माइली आहेत, स्माइली, मेसेंजर मध्ये स्माइली. किती मोठा आनंद झाला ना, त्या आनंदाची स्माइली आहे, दुःखाची स्माइली आहे, सर्दी झाली तर त्याची बी आहे, आश्चर्यचकित होत. प्रत्येक गोष्टीची स्माइली आहे. ती प्रत्येक स्माइली व्हायरल करतात. बरं, काही काही तर एवढे हुशार आहेत, त्यांना ग्रुपवर काय चालू आहे काही कळत नाही. आमच्या गावात त्या एका ग्रुपवर एका जणाचा वाढदिवस होता आणि 1 जण गेलं होतं. दोन्ही पोस्ट वर पडल्या होत्या, त्याने काहीच बघितलं नाही. जे गेलंय त्याला हॅपी बर्थडे म्हणलं, म्हणजे हाय त्याला म्हणलं भावपूर्ण श्रद्धांजली, आणि पुन्हा नातवाला म्हणजे डिलीट कर, चुकून झाले डिलीट कर. म्हणजे मला सांगायचंय काय, साध्या साध्या गोष्टी. आमचा आनंद छोट्या छोट्या गोष्टीमधून हरवत चालू. या महिला मंडळी इथं बसलाय,
महिला मंडळाचा अगोदर फक्त बचत गट होता, आता व्हॉट्सअप ग्रुप आहे. व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप ग्रुपवर बोलताय, सगळं चांगलं आहे. पण कधीतरी विचार करा, अगोदरचं बोलणं आणि आत्ताचं बोलणं त्या पद्धतीने राहिलंय का? त्या पद्धतीने राहिलं नाही. बऱ्याच बारक्या बारक्या गोष्टी आमच्या बदलल्यात, बऱ्याच बारक्या बारक्या गोष्टी. म्हणून आनंद शोधायचा आहे ना. ताई म्हणले हसत नाहीत लोक, हसत नाहीत, हसू येतंय तरी हसत नाहीत. म्हणजे किती मोठा जोक झाला तर लोकांचं हसणं किती माहिती का? असतोय का दात पडले, अरे कवळी घे कधी पण आज भाऊ हसतच नाही तो. लोक हसला पाहिजे, मनमुराद हसलं. आणि जी लोक अशी मोकळे हसत नाहीत ना, सकाळी ते गार्डन मध्ये हसतात. समोर एक जण असते पुढे. एके दिवशी मी मॉर्निंग वॉकला गेलो, मी हँग झालो. त्याला हसू येत नव्हतं, परत हसा, हसलं पाहिजे पण आजच्या ठिकाणी हसा. माझी आजी मला सांगायची, छोट्या छोट्या गोष्टीत अगोदर मूळ मंत्र होते साहेब. माझी आजी मला सांगायची की जो हो काही हो, इतकं हसलं पाहिजे माणसानं. मोकळं सांगू का, आपण असं हसलं पाहिजे की आपलं हसणं बघून बाजूचं हसलं पाहिजे, त्याला हसणं म्हणतात. लोक हसत नाही. आणि किती मोठं दुःख होऊ द्या, किती मोठं, लोक किती रडतात माहिती का? वाईट रडतात. एका जणाच्या डोळ्याला पाणीची ना, त्यानं तंबाखू चुळी मग बोट असं फिरविलं. हुशार प्राणी आहे. काही काही गोष्टीच लय भारी असतात. तुमच्या भागामध्ये इकडं आले का नाही माहित नाही, पण ते स्मशानात भाषणाची पद्धत आली का इकडं? ते मला लय आवडते. समोर तिकडं सरण जळलेलं असतं, इकडं भाषण. आज या ठिकाणी आपल्या गावचे नाव वाचायचं. यांचे दुःखित निधन झालेलं आहे. आता निधन दुःखदच असताना कुणी म्हणतं आमच्या इथं साईबाबाच्या कृपेने गेलं, म्हणतं का कुणी? बरं, ते गेल्यामुळे अख्ख्या गावाला जरी आनंद झाला असला तरी अख्खं गाव का म्हणतंय जड अंतःकरणानं भावपूर्ण श्रद्धांजली. जड म्हणजे काय वजन वाढते का काय काय, पण म्हणतात का नाही? खरं सांग, मला काय सांगायचं बघा, फरक मला आहे का नाही? बरं आता मोकळं सांगा, स्मशानात लोक असे सिरियस बसतात का सर? बसतात. 15 दिवसापूर्वी माझ्या एका मित्राचे चुलते गेले म्हणून मातीला गेलो. मी लय स्पष्ट मोकळा बोलणारा पोरगा. मी मातीला गेलो सर. तिकडं पुढं सगळी तयारी चालू. एकानं मला राम राम घातला, ते हळूच मला म्हणते कुठं पोरगी असती तर बघा पोराचा यंदा जमवायचं. म्हणलं हे जाऊ दे रे, ह्याच होऊ दे. लोकांना त्याचं घेणं देणं असं नाही, असं बिलकुल नाही. एखाद्याच्या दुःखामध्ये सहभागी होत असताना दुःखी व्हायचं असेल ना, तर तिथं लोकांची माणसं कुठेतरी गळून पडते. ही वर्तमानातली सगळ्यात मोठी शोकांतिका आहे. ती बदलायला हवी. आम्ही कधीतरी आम्हाला दुःख कळायला हवे. अगोदर माझी आजी सांगायची की बाळा, आभाळामध्ये काळे ढग दाटून आले की पाऊस इतका पडायचा की विचारायची सोय नव्हती. आणि माणसाला साधं खर्चटलं ना तरी माणसं इतकी रडायची की विचारायची सोय नव्हती. वर्तमानामध्ये या काळ्या ढगांना धरून लदलद हलवलं ना तरी टिपूसभर पाणी गळत नाही. माणसासमोर माणसाला जिवंत जाळलं ना तरी आमच्या डोळ्यातून आसू ढळत नाही. इतकी विचित्र सध्या वर्तमानात परिस्थिती आहे. माणसासमोर माणसं जाळली तरी आमच्या संवेदना जाग्या होत नाही. ताई म्हणले हसलं पाहिजे. खरं तर 2 वर्षामध्ये आम्ही हसणं विसरलो, खरंच विसरलो साहेब. कोविडमध्ये फार तुम्ही चांगलं काम केलं. मी सोशल मीडियावर सुद्धा पाहत होतो, मगाशी आपलं बोलणं राहून गेलं. हा, कोविडमध्ये फार चांगलं काम झालं. आणि लॉकडाऊन होतं, पूर्णपणे लॉकडाऊन होतं. पाळलं ना लोक. माझ्या शेजारचा माणूस घरी येऊन बायकोसोबत म्हणला, लोक ऐकतच नाहीत का, घराच्या बाहेर पडतायत. की मला तुला कोण म्हणले? सकाळी मी गेलो नव्हतो का, तेव्हा मी पाहिले. तू काय नाही घेता. काही काही लोक एवढं उलटे वागले साहेब, एकटे असताना मास्क लावायचे, मित्र भेटा की काढायचे. आता काय सांगू तुम्हाला, लई छोट्या छोट्या गोष्टी आहेत, लई छोट्या छोट्या. त्या 2 वर्षामध्ये लोकांचं हसणं गेलं. लोक हसली नाहीत का? मरणाची टांगती तलवार डोळ्यासमोर होती म्हणून लोकांचं हसू गेलं. आणि दुसरी एक गोष्ट बोलू का, इकडलं काय माहित नाही पण आमच्या गावाकडलं खोकला एक गेला बघा. खोकला गायबच झाला असेल आमच्या इकडला. आमच्या शेजारच्या माणसाला खोकल्याचा रोग होता. मी एका दिवशी म्हणलं बाबा खोकला, ते मला राहिला. कारण त्याला माहिती खोकलं की 14 दिवस उचलून न्याले, त्याच्यापेक्षा न खोकलेलं बरं. आता कसे हसले बघा बरं तुम्ही. हे सगळं याच्यासाठी सांगतोय. आम्हाला हसू वाटतं पण आम्ही हसत नाही का? कारण आम्हाला आता गोष्टी बदलल्यात. आता आम्ही जगाचा विचार करतोय. हे काय ऑड वाटेल का? ते माझं बिहेवियर माझ्या वागण्याला चांगलं दिसणार नाही का? आणि लोकांना दुसऱ्याच सवय लागते, दुसऱ्या गोष्टी स्वीकारू नका. आता मी कसं आहे सर, मी लय मोकळा बोलणारा पोरगा. मी माझ्या भाषेत बोलतो. मी आता सरांना सांगितलं मी मराठीमध्ये PhD करतो.
मराठी विषयात भाष्य कवितेत मी PhD करतोय. पण तरी मी माझ्या भाषेत बोलतो. उगाच जर तुमच्या समोर बोलायचं मी सुरुवात केली, सज्जन हो आपणास आनंदाच्या ठेवणीबद्दल जर सांगायचे झाले बिलकुल नाही. आम्ही कशामुळे दुःखी आहेत? आम्ही काही गोष्टी फक्त उसण्या घेतोय, उसण्या. पण मी माझ्या भाषेत बोलतो. ज्याला जमतं त्याने त्याच्या शुद्ध, पण मी माझ्या भाषेत बोलतो. माझी जी भाषा आहे आणि आपण आपल्या भाषेत बोलावं. माणूस किती मोठा झाला तर आपल्या भाषेत बोलावं. त्या कोरोनाच्या काळामध्ये आम्ही गावात होतो, ते पुण्यात होतं आमचं एक मित्र राहिला. ते पुण्याला जाऊन 8-15 दिवस राहिलो होतो, 8-10 वर्ष राहिलो होतो. ते गावाकडे आलं आणि गावाकडून आम्हाला डोंगर होते, हाय गाईज. एकदा झालं, दोनदा झालं, हाय गाईज, हाय गाईज. म्हटलं बोल बाई, आता काय पर्याय काय आपल्याला? आपल्या मित्राला गाईज म्हणून बोलण्यात प्रेम आहे का भावा म्हणून बोलण्यात प्रेम आहे? भावा म्हणून बोलण्यात प्रेम आहे ना. तसं मी माझ्या भाषेत बोलतो. काय असेल काय नाही. आम्हाला काय झालं, माझ्या ओळखीचा एक मित्र आहे, तो बोलतो ऍक्च्युअली काय झालंय ना, ऍक्च्युअली आपल्याला ऍक्च्युअली स्पेलिंग सांग. कशी लोक आहेत बघा. एक जण तर म्हणला ह्या इलेक्शनचा सगळा गॅस मी काढून ठेवलाय. HP चा आहे का इंडियनचा आहे कोणता आहे? त्याला गेस म्हणायचं होतं, गेस. पण ते मला गॅस काढून ठेवलाय. म्हणजे मला काय सांगायचं आहे, आम्हाला व्यक्त व्हावं वाटतो, आम्हाला बोलावं वाटतं, आम्हाला हसावं वाटतं. पण आम्ही का हसत नाहीत की माझ्या हसण्यामुळं समोरच्याला काय वाटेल या एका विचारामुळे आम्ही आमचं हसणं विसरून बसलोय. विषय सोडून द्या. आपलं जगणं आहे, आपलं आयुष्य आहे. आपण आपल्या पद्धतीनं आपल्याला कसा आनंद मिळेल याच्यासाठी जगायला सुरुवात करणं काळाची गरज आहे. ती तुम्ही करा. बघा, प्रामाणिकपणे कोणाला पटेल नाही पटेल, मी तुमच्या भावासारखा भाऊ. बाप सगळ्यात जास्त जीव पुरीला लावतो. अजून मोकळं सांगा, ए बाळा तुला दिदी का? तुला रे नाही का? तुला रे नाही का? तुला आहे का नाही? बरं, दिदीचं ऐकून आपल्या पप्पानं आपल्या 2-3दा हल्ले तरी. मला अनुभव आहे, मला सख्या 3 आहेत. त्या तिघी एक आहेत. म्हणजे आता कसं सध्या तिघ एक आहेत. तशा त्या तिघी एक होत्या आणि त्या तिघी एकत्रित झाल्या ना, त्यांची ते म्हणजे त्रिगुणात्मक त्रिमूर्ती दत्त. आणि माझी अवस्था कशी असते माहिती का? दत्ताच्या पुढे काय असते? सेम कंडिशन तसली आहे. सर अख्ख्या दिवाळीत मी म्हणू लागलो मी कार्यक्रम करीत नाही. मा बाप म्हणला कर कर कार्यक्रम. आलास की फक्त पाकिट मला दे. म्हणलं का? पुरी आल्यात. म्हणजे मी फिरायला ह्याच्याशी घेणं देणं नाही. पोरगी घरून नटून थटून गेली पाहिजे हा विचार बाप करतो. बाप म्हणून सगळ्याला सांगणे बापाचा विचार. बोलण्यासारख्या बऱ्याच गोष्टी. मी माझ्या बापासाठी जगतो साहेब मी माझ्या बापासाठी जगतो. मागाशी ताईंनी उल्लेख केला होता त्या गोष्टी. मी माझ्या बापासाठी जगतो. माझा कीर्तनकार म्हणून उल्लेख मी वाटत नाही पण आहे. म्हणजे कीर्तनकार म्हणलं की लोकांच्या डोक्यात 3 गोष्टी पेटे. त्याची भली मोठी गाडी, बक्क्याची बक्क्या बॉडी, लांब लचक दाढी. गाडी घेतली मी वर्ष झालं. बॉडी तुमच्या समोर उभी आहे. दाढी आता ठेवायला लागलो कारण सध्या दाढीवाल्याचा जमाना आहे. काळी असो की पांढरी असो जग बदलू शकतो. म्हणून आता दाढी वाढवायला सुरुवात केली. आपल्याकडे बॉडी नाही, दाढी नाही, आपली काडीवर माडी आहे. पण रोज खेडोपाडी जाऊन समाज प्रबोधन आणि परिवर्तन करत फिरतो. रोज इथं बसलेल्या पोरांना सांगणे, तरुण पोरं बसलीत. आता ठरवा, संकल्प करा. या कार्यक्रमाचं सार्थकीकरण तुम्हाला हसवून जाणं हा नाही. या कार्यक्रमाचं सार्थकीकरण इथं फार सुंदर कार्यक्रम झाला, चांगलं जेवण झालं, याच्यामध्ये या कार्यक्रमाचं सार्थकीकरण नाही. या कार्यक्रमाचं सार्थकीकरण कशामध्ये? आज या कार्यक्रमामध्ये समोर बसलेला एखादा पोरगा इथं सत्कार झालेल्या मान्यवरांची प्रेरणा घेऊन येथून बाहेर पडावा आणि पुढच्या वर्षीच्या या वर्धापन दिनाला 12व्या म्हणजे 1 तपपूर्तीच्या आपल्या या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आयोजित कार्यक्रमात समोर बसलेल्या पोराचा एखादा अधिकारी म्हणून, व्यावसायिक म्हणून, राजकीय नेता म्हणून इथं सत्कार व्हावा. तेव्हा या कार्यक्रमाचं सार्थकीकरण होईल. प्रामाणिकपणे सांगतो. जरा करिअरच्या बाबतीत सिरियस. माझं 8वीत ठरलं होतं साहेब. 8वीत कितवीत? 8वीत ठरलं होतं. काय? लग्न. सध्या तो एक मोठा प्रश्न आहे, लग्न ठरायचं. माझ्या मोबाईल मध्ये 350 बायोडेटा आहेत सध्या. रोज एखाद्या बापाचा फोन येतो. लय फिरता कुठं असलं तर बघा. परवा दिवशी एका पुण्याच्या पोराचं पोस्टर वाचलं मी. लंगडी जमल, आंधळी जमल, फक्त पोरगी जिवंत पाहिजे.
एका पोराचं मी पोस्टर वाचलं. मोठा प्रश्न झालाय. माझा 8वीत ठरलं साहेब. मला 8वीत असताना सरांनी विचारलं, सर मला म्हणले अविनाश तुला काय व्हायचंय? आणि मी म्हणलं सर मला महाराष्ट्रातला एक वक्ता व्हायचंय, गावागावात माझे बॅनर लागाव, हार तुरीत फेटा बांधून लोकांनी सत्कार करा आणि जाताना पैसे देऊन घरी पाठवावं. त्याशिवाय काही नाही. 8वीत पाहिलेलं स्वप्न आता पूर्ण होईल. आमच्या पोरांचा घोटाळा असा आहे, आमच्या पोराचं ठरच ना काय करायचं. मोकळं सांगतो, तरुण पोराचं काय करायचं ते ठरना म्हणून हे ठरना, आणि पोरायचं हे ठरना म्हणून बऱ्याच म्हाताऱ्याचं वरी जायचं ठरना. म्हातारा म्हणते अक्षरा पडल्याशिवाय जात नाही, मग तू राहत असास. ठरवा, संकल्प करा, निश्चय करा. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथं, आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव निश्चयाचा महामेरू म्हणून समर्थांनी वर्णन केलंय. म्हणून निश्चय करून बाहेर पडला पाहिजे. प्रेरणा अशा असल्या पाहिजे, जगण्याची प्रेरणा अशी ठरवा. आणि मायबापाला प्रेरणा माना. मायबापाला आपल्या मोबाईलवर नको त्याचा फोटो लावण्यापेक्षा आपल्या मायबापाचा फोटो लावला ना की पोरगा आयुष्यात यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही, या मताचा मी आहे. आणि आपल्याला बापाचे कष्ट कळावे, आईचे कष्ट कळावे, दुसरे कष्ट करायची गरज नाही. पोरं प्रेरणा म्हणून काय बघतो की इंस्टाचा जमाना आहे सध्या, की इंस्टाला रील्स येते, रील्स पण अशी सुंदर असते. कभी कभी मेरे जिंदगी में ऐसा लगता है जो कुछ भी हो रहा है ये मेरे ही साथ हो रहा है. अपने तो अपने होता है मगर अपने मेरे अपने नहीं है. मैंने क्या सपने देखे थे, किधर जा रहा हूँ, हे म्हणते आपल्यावरच आहे. ट्रू स्टोरी कर्मेची, ट्रू स्टोरी कर्मेची. आपण दुसऱ्याचं स्टेटस ठेवण्यापेक्षा लोकांनी आपलं स्टेटस ठेवावं, असं काहीतरी कर्तृत्व आयुष्यात करून दाखवा. लय गोष्टीत बोलण्यासारख्या. ठरवा काय करायचं ते आता. संकल्प करून बाहेर पडा आणि ठरवलं की होतंय. ठरवलं. पण आमचा घोटाळा आमचं ठरतच नाही. आमच्या त्या अहमदपूरकर साहेब एक खंडोबाची यात्रा भरते, तिथं घोड्यांचा बाजार भरतो. घोड्यांचा बाजार भरला आणि एका व्यापाऱ्याने 3 घोडे आणले. 3 घोडे उभे केले, बाजारात उभे केले. किमती लागल्या 1 लाख, 2 लाख, 5 लाख. पहिल्या घोड्याची किंमत 1 लाख, दुसऱ्याची 2 लाख, तिसऱ्याची 5 लाख. 1 लाखाचं विकलं, 2 लाखाचं विकलं, 5 लाखाचं घोडं कुणीच घेतलं नाही. कारण दिसायला 3 घोडे सारखी, सगळं सारखं. 3 घोडे दिसायला सारखे, सगळं सारखं. 5 लाखाचं कुणी घोडच घेईना. हे 4-5 बाजार झालं आणि एका चहावाल्यानं ते बघितलं आणि चहावाल्यानं घोड्यावाल्याला विचारलं, का रे तू दरवेळेस ते 5 लाखाचं घोडं आणतोस, ते 5 लाखाचं घोडी कोणी घेत नाही, मग तू दरवेळेस ते घोडं आणण्यापेक्षा ते कमी किमतीनं विक ना. तू मागच्या बाजारात 1 लाखाचं घोडं 50,000 विकलंस, 2 लाखाचं घोडं 1.5 लाखानं विकलंस, मग 5 लाखाचं घोडं थोडं कमी करून विक ना. ते मला नाही, विकल तर 5 लाखालाच, याचा रुपयाही कमी करणार नाही. ते मला असं का बरं, हे माझं 5 लाखाचं घोडं जगातलं सगळ्यात वैशिष्ट्यपूर्ण घोडे. काय वैशिष्ट्याचं, ह्याच्या जर मनात आलं तर हे एका तासात 100 किलोमीटर पळतं, इतकं वेगवान आहे. ताशी 100 किलोमीटर, इतका वेग. आणि मग एखाद्या रायडरनं, एखाद्या रेसरनं, एखाद्या माणसाने विकत का घेतलं नाही? ते मला नाही विकत घेतलं, ह्याच्या मनात आलं तर एका तासात 100 किलोमीटर पळतो. आणि मग विकत का बरं घेतलं नाही? ते मला ह्याच्या मनात आलं तर एका तासात 100 किलोमीटर पळतो. बघाची आमरी तुमरी झाली, त्याने शेवटी कदरून मला तुला तेच सांगायलो, ह्याच्या मनात आलं तर हे एका तासात 100 किलोमीटर पळतो. घोटाळा काय, ह्याच्या मनातच येईना. कसं आहे, आपल्या आजूबाजूला बरेच घोडे आहेत. म्हणून संकल्प करा, बाहेर पडा आणि आई वडिलांच्या डोळ्यातलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटा. आई वडिलांचं स्वप्न, एक वाक्य बोलू का, आपल्या बापाला आपल्यामुळे भारी वाटणे जगातली सगळ्यात भारी फिलिंग आहे साहेब. जगाला भारी वाटणं नाही. मी जेव्हा आप्पाचा इतिहास विचारत होतो, यांचे वडील या साखर कारखान्याच्या इथं गोळी बिस्किट विकण्याचं काम करत होते. आज त्यांचा पोरगा 200 कोटीच्या ठेवीच्या बँकेचा संचालक आहे. त्यांचे वडील जिथं कुठं असतील त्या कर्तृत्वानं त्यांना त्यांच्या लेकराचा अभिमान वाटत असेल. आणि हे वाटलं पाहिजे. सर मी कीर्तनकार झालो ना, माझे वडील दुसऱ्याच्या शेतात सालानं कामाला होते. तिथे एकदा एक महाराज आले आणि त्या महाराजाचे पाय धुवायला माझ्या बापानं पाणी काढून दिलं. आणि माझ्या बापाला पाणी काढून दिलं तेव्हा माझा बाप मला घरी म्हणला, तुला काय व्हायचं रे? मी म्हणलं मला इंजिनियर व्हायचं, मी पॉलिटेक्निक साईडचा विद्यार्थी. माझे वडील म्हणले इंजिनियर झाला तर होय, काय हरकत नाही. नाही तुम्ही काय करा, गपकून माझ्यावर आणा कॅमेरा. नाही काय होईल माहिती का, तुम्ही कॅमेरा फिरवाल, खाली बसलो, हे बी आले का, हे बी दिसायले. मला माहिती आहे, मी ओळखीतोय, मानसशास्त्र पक्क माझं. हा ओके, म्हणजे महत्वाचा मुद्दा होतोय हो. मी काय सुरुवातीला स्वभाव सांगितला मग मानसशास्त्र पक्क आहे. मग हळूच बोलतो, त्याच्या बाजूला बसलोय का, दोघं बाजूला बाजूला कसं काय बसले, काय करायचे बाबा. शबास शबास. उद्या आप्पा असं कुणीच म्हणणार नाही अविनाश भारतीच्या व्याख्यानाला काळ कुत्रू नव्हतं. बाबा पांढरा आहे, त्याच्यासाठी सांगितलं. हा काय म्हणू नका, प्रामाणिक आहे. हा ऐका काय सांगू लागलो. माझे वडील मला घरी येऊन म्हणले, तुला काय व्हायचंय ती हो, पण माझी इच्छा आहे तू महाराज व्हावं. बरं माझ्या खानदानात मी पहिला महाराज.
लोक म्हणतात परंपरेत असावं लागते रक्तात. हा परंपरेत असणारे काय दिवे लावायचे महाराष्ट्र बघायला. माझे वडील मला म्हणले त्या दिवशी माझी परंपरा सुरू झाली. वडील म्हणले हो. मी मनात म्हणलं कसं काय शक्य आहे, आपल्या तर घरात नाही काही नाही. आई होती बाजूला. आईला हुशार, या बाबतीत महिला मंडळी हुशार असतात. बापाचा एखादा विचार पोरावर कसा लगाय माय बाप म्हणाले बघ की लय इमोशनल बघ की. वडील त्याच्यापेक्षा हुशार. वडील म्हणले सण होत असलं तर करेल नाही तर नाही. म्हणलं चॅलेंज. आणि बापानं चॅलेंज दिली त्या अविनाश बापनं ऍक्सेप्ट केली. इथं बसलेल्या सगळ्या पोरांना सांगा नको त्या आयऱ्या गेऱ्याची चॅलेंज ऍक्सेप्ट करण्यापेक्षा आपल्या बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करा. तुम्हाला यश मिळतं म्हणजे मिळतच. फक्त बापाची चॅलेंज ऍक्सेप्ट करायला तयार. हा बाप म्हणला म्हणून कीर्तन काय झालं. झी टॉकीजला माझे 32 एपिसोड झाले. किती? 32. आणि झी टॉकीजला मला जेव्हा पहिल्यांदा बघितलं ना ते गावात बॅनर लावले लोकांनी अभिनंदन शुभेच्छा. आपले वडील अख्ख्या गावात फिरू लागले. टीव्ही लावा टीव्ही लावाच संध्याकाळी 6 वाजता टीव्ही लावा. माझ्या वडिलाला त्यांचा मित्र म्हणला रिचार्ज संपले 2 वर्षाचा पॅक मारतो पण तू टीव्ही लावा. नाही बोललो का पोरग टीव्हीवर येणार. तुमच्या गावात एखादा पोरगा पोलीस मध्ये जाऊ द्या, इंजिनियर होऊ द्या, कलेक्टर होऊ द्या, तलाठी होऊ द्या आणि त्या पोराचा बॅनर गावात त्या चौकात लागू द्या. छाती ठोकपणे सांगतो त्या घरातला बाप नावाचा माणूस त्या बॅनरच्या आसपास फिरत असतो. येणाऱ्या माणसाला सांगत असतो बॅनरवर दिसतंय ना ते आपलं पोरग आहे. बापाला खाली वाटत असत. वर्षभर बाप कोणाला चहा पाजणार नाही पण पोराचं बॅनर लागलं ना सगळ्याला चहा पाजते. इतकं हुशार असतंय बाप. चहा त्या हॉटेलात पाजत नाही ज्या हॉटेलावर बॅनर लावले त्याच्या पुढच्या म्हणजे चहा पेत दिसलं पाहिजे. बाबाला भारी वाटतं हो. संध्याकाळी 6 वाजता टीव्हीवर कार्यक्रम लागणार. पहिल्यांदा टीव्हीवर पोर घेणार. काय साधी गोष्ट आहे का? टीव्हीवर पहिल्यांदा कार्यक्रम. पत्रकार बांधव बसलेत. काही लोक वर्तमानपत्रात बातमी आली त्याचे कात्रण कापून होते नावाला अंडरलाईन करते. पुन्हा मध्ये मी होतो बरं कार्यक्रम. काही नाव सारखं असते तरी म्हणते मीच आहे का नाही. माझे वडील टीव्हीवर मी दिसतोय म्हणून आनंदी आले. सोप्यावर बसले. 6 वाजता कार्यक्रम सुरू झाला. 6 वाजून 5 मिनिटाला अँकर लिंक संपली. 6 वाजून 6 मिनिटाला माझी एंट्री झाली. 6 वाजून 7 मिनिटाला माझ्यावर कॅमेरा फोकस झाला. माझ्या छातीखाली एक अशी पट्टी आली. माझ्या वडिलाला वाचता येत नाही पण माझे वडील आईकडे बघून म्हणे बघ पोराचं नाव टीव्हीवर आलं. बघ पोराचं नाव टीव्हीवर आलं. आई म्हणजे मला दिसू नका दोघांना वाचता येत नाही. मग तिची त्यांची चर्चा नग म्हणलं होतं मीच म्हणलं म्हणून झालंय. दोघांचं लय भारी कार्यक्रम. माझ्या वडिलाच्या मनात काय आलं माहित नाही साहेब. माझे वडील उठले टीव्हीच्या जवळ गेले गळ्यातला रुमाल काढला आणि रुमाल काढून माझ्या वडिलांनी टीव्ही पुसला. वडील देवघरात गेले. देवघरातून पंचपाळ आणला. माझ्या वडिलांनी त्या पंचपाळातला हळद कुंकू टीव्हीला लावलं. माझ्या वडिलांनी टीव्हीला अशी अगरबत्ती ओवाळली आणि माझे वडील टीव्हीवर कार्यक्रम बघत बसले. कार्यक्रम झाला. वडिलांना काय वाटलं. वडील बाहेर निघून गेले आणि रात्री जेवायला बसल्याच्या नंतर मी माझ्या बापाला विचारलं का हो पप्पा टीव्ही जुना आहे. आज लक्ष्मीपूजन नाही, दसरा नाही, दिवाळी नाही आणि टीव्ही जुना असताना तुम्ही आज टीव्हीला हळद कुंकू कसं काय लावलं. आणि माझ्या अडाणी बापानं माझ्या जगण्यातलं सगळ्यात मोठं तत्वज्ञान मला सांगितलं. माझा बाप म्हणला येड्या ह्या डबड्यात आतापर्यंत दुसरे हिरो बघितलेत. आज माझा हिरो डबड्यात गेलाय म्हणून डबड्याला हळद. साहेब माझ्या डायरीवर त्या दिवशी एक वाक्य लिहून ठेवलंय मी की माझ्या बापासाठी जर मी हिरो असेल ना तर मी मरेपर्यंत माझ्या आयुष्याचा हिरो माझा बाप असला पाहिजे. आणि ज्या पोरानं बापाला हिरो समजलं, ज्या पोरानं आईला हिरो समजलं ना ते पोरगा आयुष्यात यशस्वी होऊ शकत नाही. 3 इडियट्स नावाच्या चित्रपटामध्ये राजू रस्तोगी नावाचा पोरगा जेव्हा इमारतीतून उडी मारतो ना तेव्हा त्याचे मित्र त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात. आता बघा तुम्ही सगळे मित्र बसले तिथं आहे का नाही. मित्रच आहेत ना. मला माहिती ही इकडे पलीकडे खरी मित्राची गँग बसली. इथं एक तेव्हा तिथे एक कोपऱ्यात मित्राची गँग बसली. ती एका तर गँग मध्ये एक जण उशिरा आलाय तिनं खुलीले कुठल्या कोपऱ्यात तिनं उठले मग ती तिथं जाऊन बसले. माझं लय ऑब्झर्वेशन कडक आहे. इकडे बी तसंच आहे. माणूस सगळ्यात जवळ कोणाला बसवतोय. कोणाला. मित्राला. माणूस मित्राला जवळ का बसवतोय कारण कधी मध्ये मित्र मित्राला बसवतोय ना. उद्या कळत मित्र मित्रासारखा मित्र जवळची व्यक्ती ना माणसाच्या आयुष्यात मित्र आहे तर सगळं परिपूर्ण आहे. आपाच्या सोबत सुद्धा त्यांचे मित्र खंबीर आहेत.
हा मित्र आहेत तर माणूस आहे, आणि ज्याला मित्रच नाहीत ना त्याचं काही खरं नाही. आता मैत्रीची स्वरूप बदललंय. आताची मैत्री काय झाली, माझ्या बर्थडेला तुझी पार्टी, तुझ्या बर्थडेला माझी पार्टी. माझ्या जवळच्या वर्गमित्राचा वाढदिवस त्यानं जेव्हा पार्टी दिली, दुसरा वर्गमित्र माझ्या गाडीत, त्याला म्हणलं पम्याला घेऊन येऊ का, ते मला नाही एकटा ये. पम्या सोबत आहे दिवसभर, तू एकटा ये. मी पम्याला म्हणून तुमचं काय खटक आहे काय, आज सोबत होतो मला. अरे म्हणून पम्याला का नका नका नका, त्यानं व्हॉट्सअपला स्टेटस ठेवून नाही, इंस्टाला स्टोरी नाही, फेसबुकला पोस्ट नाही, त्याला काय काय का तिथं हाय गड्या एखादा कोणतरी असा पण असे लिहितेच सर दोस्ती. वाढदिवस यावा दोस्तीत या दुनियेतला राजा माणूस, हे तो वाक्य मला लयच आवडतं. एखादा पोराने लाखो दिलो की धडकन, गावची लोकसंख्या 350. अरे लाखो दिला अरे कुठून. एखादा पोराने मुलीच्या मनावर अधिराज्य करणारा चॉकलेट बॉय, ते मला उपाधीच कळली नाही. आणि मुलीनं बघितलं की ते हे मूर्ख तो बैसा आता हाय लय अवघड झाले साहेब. फॅशनबी सगळ्या गोष्टी बदलल्या, लय गोष्टी बदलल्या, जगण्याचे स्वरूप बदललेत, आनंद बदललाय, फॅशन बदलली, गाड्याची फॅशन बदलली. आता गाड्या पण आल्यात सर. मागे एक तुमच्या नगरच्या जवळ ते बुलेटच्या सायलेन्सर रोडवर फिरवलो ना साहेब, गाड्या बदलल्या. अगोदर सायलेन्सर मध्ये कचरा अडकला तर गाडी गॅरेजला जायची, आणि ते म्हणायचे सायलेन्सर आवाज माराले गाडी बदल. बघ आता गाडीच्या सायलेन्सरनं आवाज मारावा म्हणून गाडी गॅरेजला. परवा दिवशी आमच्या पेट्रोल पंपवर गाडी आली, मी असं येड्यावणी बघू लागलो सगळीकडे, फवारा पेटल्यावणी. म्हणजे फवारा कस काय आला वाढायला. माझ्या एका मित्रानं गाडीचं सायलेन्सर बदललं, त्याला म्हणलं कस काय रे सायलेन्सर का बदललं. तो म्हणला मी फाट्याला आलो तरी गावात कळलं पाहिजे वाघ आलाय. अरे म्हणलं वाघा तू आला कळतंय, पण गाव म्हणतंय काय ते तरी बघायला. म्हणलं काय म्हणतंय, म्हणून उभार गावात. मी घेतली गाडी, मी फाट्यापासून सुरू केलं भर 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 भर, आणि उघड्या कानाने ऐकत होतो. प्रत्येक स्त्री म्हणत होती दलिंद्र आले लेकर मध्ये घे. हे दलिंद्र उडवून गेल्याशिवाय राहत नाही मध्ये घ्यायला काय का नाही उगाच काहीतरी आपलं. मी एकाला म्हणलं असं का, तुम्हाला गाडी माझी, हप्ते माझे, पेट्रोल माझं, माझी नाही. याला म्हणते योगा योगा. जगात हा योगा दुसरीकडे जुळून येत नाही. ऐका, मित्र करा, चांगला मित्र करा. माझा एक सध्या व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतो इंस्टाग्रामला, प्रचंड. मैत्रीची ताकद काय, मित्र कसा पाहिजे, असा पॉझिटिव्ह एनर्जी मी देणारा मित्र पाहिजे. एक जण मित्र मला बुलेट घेऊ का, ते दुसरा मला नको घेऊ, अवरेज परवडत नाही. जे नको घेऊ मला त्याच्याकडे सायकल नाही. मित्र मला काय जे होईल ते. आता एवढा फिरतो मित्राच्या जीवर फिरतो साहेब. आणि मित्र चांगला असेल तर काय होतो, एक व्हिडिओ माझा प्रचंड व्हायरल झाला. काय व्हायरल व्हिडिओ तो, की जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, जगाच्या या बाजारात जरा जपून चाल मित्रा, सांगताच येत नाही तोल कुठं जाईल की र मित्रा, तू सरळ मार्गाने चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. तू सरळ मार्गाने चाल मित्रा, इथल्या वाटा वाकड्या आहेत. जागोजागी कोल्हे कुत्रे लांडग्याच्याच टेकड्या आहेत. तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. तू ताठ मानेनं चाल मित्रा, स्वभाव भित्रा भावत नाही. आणि हातामध्ये खऱ्या मित्राचा हात असेल ना, तर कुठलाच कुत्रा चावत नाही, कुठलाच कुत्रा चावत नाही. म्हणजे नातं जपा. 3 Idiots नावाच्या चित्रपटात राजू पडतो ना वरून, त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं जातं. सगळं जग काय नाही, पण मित्र हसवतो मित्राला. एखाद्या पोराचं लग्न जमावून लग्न मोडाव, त्याला कुणीच आधार देत नाही, पण जवळचा मित्र म्हणतोय भावा ती तुझ्या लायकीचीच नव्हती, तुला तिच्यापेक्षा नंबर 1 भेटणार आहे. दोघायला माहित असते काय खरं नाही, पण तरी एकमेकाला आधार देतो. मित्र म्हणतात साहेब, खिशात रुपया नसताना सुद्धा जग जिंकण्याची भाषा माणूस फक्त मित्राच्या जीवावर करू शकतो. लक्षात ठेवा, फक्त मित्राच्या. फक्त मित्र प्रामाणिक असला पाहिजे. काय की नाही. मी सांगू का, इन्स्टाला स्टोरी ठेवणारा, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवणारा, फेसबुकला पोस्ट करणारा मित्र असतो. आपली पोस्ट बनवणारा, आपली स्टोरी रंगवणारा, आपलं स्टेटस निर्माण करणारा आपला सगळ्यात जवळचा मित्र असतो. राजू रस्तोगीला होश मध्ये आणण्याचं काम 3 मित्र करतात. त्याला होश येतो. हॉस्पिटलमध्ये एक टॅक्सी येते, ती नर्स म्हणते टॅक्सी आपने बुलाई है, तो म्हणतो नाही. फरहान म्हणतो नाही मैंने बुलाई. राजू म्हणतो नाही, जाते जाते तुझे तेरे घर पे ड्रॉप करूंगा और मैं इंटरव्यू के लिए जाऊंगा. क्यों, तू नहीं चल रहा मेरे साथ. नहीं नहीं, जाते जाते तुझे घर पे ड्रॉप करूंगा. तो म्हणतो क्यों. तिकडून ती करीना म्हणते क्योंकि मुझे नहीं लगता ये लेटर पढ़ने के बाद तुम इंटरव्यू के लिए जा पाओगे. तो आपल्या बॅग मध्ये हात घालतो, म्हणतो सालो चिट्ठी पोस्ट कर दी. हाँ, अंग्रेज इस्तेमाल है जो तुझे बुलाना चाहता है. तेरे फोटो देखकर पगला गया है, जा जिले अपनी जिंदगी. तो म्हणतो नहीं यार अब्बा नहीं मानेंगे. सोच, अगर 50 साल बाद इसी हॉस्पिटल के किसी कोने में पड़ा होगा, सोचेगा हाथ में लेटर था,
दरवाजे पे टॅक्सी थी, अगर अब्बा को थोडी बात करता तो जिंदगी कुछ और होती. सगळ्यांना प्रसंग माहिती आहे, घरी बापाने लॅपटॉप घेतलेला असतो, आई बाजूला उभी असते. हा फरान नावाचा पोरगा घरी जातो, त्याचा बाप म्हणतो क्यों आज तो तुम्हारा इंटरव्यू था. तो फरान म्हणतो अब्बा नहीं मैं इंजीनियर नहीं बनना चाहता अब्बा. तो फरहान म्हणतो मैं इंजीनियर नहीं बनना चाहता, आणि त्याचा बाप म्हणतो क्यों नहीं बनना चाहते, लोग क्या कहेंगे, कपूर साहब क्या सोचेंगे. फाइनल ईयर में आकर छोड़ दिया, कहेंगे लोग कपूर साहब क्या सोचेंगे, सोच ले. आणि तो फरहान नावाचा पोरगा म्हणतो अब्बा कपूर साहब क्या सोचते हैं इससे मुझे फर्क नहीं पड़ता, आप क्या सोचते हो इससे मुझे फर्क पड़ता है. कौन कपूर साहब. कपूर साहब का तो पहला नाम तक नहीं जानता मैं, और खुद गर्मी में सोकर मेरे रूम में एसी कपूर साहब ने नहीं अब्बा आपने लगाई थी. फिलॉसॉफी मार रहे हो, फिल्म देख कर आ रहे हो. इतक्यामध्ये त्याची माय म्हणते जाने दो, परेशान है बेचारा, खुदा न करे राजू जैसा कुछ गलत कर बैठा. तो म्हणतो बस अब बचा ही क्या है, कुछ बोलेंगे तो कूद पडेंगे जनाब. आणि तो जातो आणि लगेच त्या सोप्यावर बसतो. 3 इडियट्स तुम्ही 1000 वेळा बघितला सर, आपण बघितला तसं नाही बघितला. 3 इडियट्स तिथं जाऊन तो बाप बसला ना, फरहान नावाचा पोरगा जातो बापाच्या समोर गुडघ्यावर बसतो, गुडघ्यावर. आणि आयुष्यात गुडघ्यावर बसायचंय तर बापाच्या समोर बसा. बापाच्या समोर गुड़ियावर बस गेला. फरहान म्हणतो अब्बा मैं आपको मनाना चाहता हूं मगर दिल से मनाना चाहता हूं. क्या फर्क पड़ता है अगर फोटोग्राफर बन गया, कम पैसे कमाऊंगा, कम पैसे कमाऊंगा, गाड़ी छोटी लूंगा, मगर मैं आपको खुश रखना चाहता हूं. आणि तो खिशात हात घालतो, एक पॉकेट बाहेर काढतो, म्हणतो अब्बा जिस रांचो को तुम भला बुरा कहते हो ना, उस रांचो ने आपकी और अम्मी की एक तस्वीर मेरे जेब में रखी और कहता है जब भी तेरे दिल और दिमाग में सुसाइड जैसा स्टूपिड ख्याल आएगा ना, उस वक्त खाली एक बार इस मुस्कुराहट की तरफ देखना और सोचना पोस्टमार्टम की हुई बॉडी उनके सामने आएगी तो ये हंसी कहाँ जाएगी. अब्बा मैं आपकी हंसी के लिए आपको मनाना चाहता हूँ. भावांनो, ज्या पोराला आपल्या बापाच्या चेहऱ्यावरचं हसू आणि आईच्या चेहऱ्यावरलं हसू जगता आलं ना, ते पोरग आनंदात आनंदात आणि आनंदात जगतं आणि यशस्वी होतं. यामध्ये तीळ मात्रही संशय नाही. तुम्ही आनंदात जगत राहा, आनंदात गात राहा. आनंदाचं गाणं इतकं गा, इतकं गा, इतकं गा की तुमच्या आनंदाच्या गाण्यामध्ये सुद्धा असा आनंद ओसंडून व्हायला पाहिजे. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा आणि इतका आनंद व्हावा, इतका आनंद व्हावा. संतांच्या भाषेत सांगायचं झालं तर आनंदुरे आजी आनंदुरे सभाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे. हा परमानंद तुम्हाला त्या आनंदाच्या माध्यमातून भेटावा आशावाद व्यक्त करतो. आपण मला बोलवलं बजावं ना आता? नाही म्हणजे मला काय नाही, मी थकत नाही, पण जगलो वाचलो आणि ह्यांना वाटलं आपल्याला पोरग बरं बोलतोय तर मी पुन्हा येईल, पुन्हा येईल. एकटा नाही आलो तर दोघं तिघं घेऊन येईल, 100% येईल. कारण आपलं काम आहे येत राहणं आणि लोकांना आनंद देत राहणं. आपण असेच आनंदी राहा. जीवनाचं गाणं असंच गात राहा आणि सांगा कसं जगायचं. कणत कणत की गाणं म्हणत आपलं आपलं ठावा. गाणं म्हणत जा. प्रत्येक जण गातो ना, काही जण स्टेजवर गातात, काही जण घरात, काही जण किचन मध्ये, आपण बाथरूम मध्ये. जसा प्रसंग तसा गायचं. माझ्या गावात एक पोरग कॉलेजला गेलं, कानात हेडफोन गाणं ऐकायले, तुम ही हो. अरिजित सिंगचं फॅन, तुम ही हो. घरी आलं, घरचे सगळे शेतात गेले, ते म्हातारी होती घरात, हे मोठ्यानं म्हणाले तुम ही हो. म्हातारी म्हणजे मी एकटीच आहे, बाकी गेले शेतात. त्यानं पुढचं कडवं म्हणलं मेरी आशिकी अब तुम ही हो. म्हातारी मेरे आशिकी नाही, तू आजी मी काही म्हणतो. असा आनंदात जगायचा. छोट्या छोट्या गोष्टीचा आनंद आपण सगळ्यांनी जगत राहावा आशावाद व्यक्त करतो. आपण मला बोलवलं त्याबद्दल आपल्या सगळ्यांचे आभार. आदरणीय चंद्रकांतजी कदम साहेब, आमदार, माजी आमदार साहेब इथं पूर्ण वेळ उपस्थित राहिले. मी आदरणीय साहेबांचे मनातून आभार मानतो. सर्व मान्यवर आदरणीय संजयजी ठेंगे साहेब, खरं तर फार मोठा वसा साहेब तुम्ही घेतलेला आहे. तुमच्या या कार्याला माझ्या मनातून शुभेच्छा. मी एवढा मोठा नाही. तुम्ही गेलेल्या परत आणताय ना, हा विनाश भारती जाऊ नये याच्यासाठी प्रयत्न करतोय. महाराष्ट्रभर ही चळवळ अशीच उभी राहावी आशावाद व्यक्त करतो. यानंतर या साई आदर्श मल्टी स्टेटच्या आदरणीय कपाळे अप्पा आणि सर्व संचालकांसाठी जोरात टाळ्या वाजवा, जोरात. शाबास. यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा सगळ्या मान्यवरांसाठी, जोरात. झालं, संपलं. यानंतरच्या विशेष टाळ्या साऊंड सिस्टीम कुठली इथलीच आहे का? मी बायको सोडून कुणाला म्हणलो नाही, पण लव्ह यू.
सुंदर सिस्टीम आहे, पण सिस्टीम चांगली असली की फायदा बिन तोटा नाही. फायदा काय माहितीये का, बोलणाऱ्याला आनंद भेटते. तोटा काय माहितीये का, लोक लांब बसते तोट्याला बस याला काय करायचं, बस इथंच बसायचं मस्त आपलं पडदा असं करून लगेच थुकता येते. पुढं काय सुंदर असं. आता जे थुकले ते म्हणत नाही, म्हणत हसले, जाऊ द्या. हा, यानंतरच्या विशेष टाळ्या वाजवा फोटोग्राफरसाठी. सर माझे पाठवा. यानंतर युट्यूबला टाकणार आहेत ना, टायटल चांगलं द्या. युट्यूबला लय भारी भारी टायटल आले. हसून हसून लोक गेले कोमा, आपल्याला कोमात गेले बाहेर काढायचे. परवा दिवशी एकानं माझ्या व्हिडिओला टायटल टाकले, हसून हसून बाया पागल झाल्या. ऐका टायटल आहे. इंदुरीकर बाबा जबाब तसंच होते ना, इंदुरीकरांचं कीर्तन ऐकून बाया पागल झाल्या. आहे खाता तसं नाही, आपल्याला लोक सगळे व्यवस्थित, आपण सगळे. यानंतर सगळे पुरुष टाळ्या वाजवतील या सगळ्या महिलांसाठी जोरात. मी काय म्हणलं, सगळे पुरुष वाजवतील, म्हणजे नाही वाजवले ते कोण आहे. वाजवा. आता तुम्ही वाजवा. एकदा पत्रकार बांधवांसाठी जोरात टाळ्या द्या. पत्रकार आहेत तर भारत आहे की एक अखबार हूँ औकात क्या मेरी, सुबह शहर में आग लगाने के लिए काफी हूँ. मुनव्वर राणांचा शेर असा कि न खींचो कमान को न तलवार को निकालो, जब तोप हो मुकाबिल तब अखबार निकालो. सुंदर अशी पत्रकारिता आहे. सर्व हे इथं कष्ट घेणारे, स्टेज वगैरे सगळं 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 करणारे. आणि विशेष टाळ्या वाजवा या साई आदर्श मल्टी स्टेटमध्ये ज्यांनी 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 गुंतवणूक केली त्यांच्यासाठी. तुम्ही गुंतवणूक केली म्हणून 11वा कार्यक्रम आहे, म्हणून ही मानधन वाढणार आहे का नाही. आपण सगळ्यांनी मला बोलवलं, हे बॉम्बसाठी बोलवलं. मग ते चौक माझ्या मागं पुढे होते, मी दिसत ना. मी हळूच बोलत, मला बरे तब्येत द्यायची, भारी भारी वाटतो. जगण्याची फिलिंग घेता आली पाहिजे, आनंद घेता आला पाहिजे. इतकं हसले होते का तुम्ही, मोकळं सांगा, हसले का नाही आज. आणि एवढं हसून बी जे आज हसलं नाही त्याला तुमच्या राहुरीतल्या सगळ्यात उंच बिल्डिंग वर घेऊन जायचं, त्याला म्हणायचं भरल्या डोळ्यानं गाव पाय. पुढचं मी सांगणार नाही, परत न्या. आणि 13 दिवसानं मलाच फोन करा, मग मी तिथं सांगतो हसत हसत कसं मारायचं. म्हणून आनंद राहा, हसत राहा, मनमोकळा हसत राहा. जो हसला, हसल्यामुळे गेला असा जगात एकही माणूस मला पाहायला मिळाला नाही. जाऊ नये म्हणून लोक हसत राहतात. तुम्ही असेच आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत हसत राहा, दुसऱ्याच्या जीवनात आनंद निर्माण करत राहा. जाता जाता साईबाबाला हात जोडून या अविनाश भारतीसाठी एक मागा. मला देणार ना एक गोष्ट, मी काय तुम्हाला इथल्या एवढ्या मागायलो, काय मागायलो तुम्हाला. जाता जाता साईबाबाला हात जोडून एकच गोष्ट मागा. काय, हे अविनाश भारती नावाचं पोरग इथून पुढं कमीत कमी 80-90 वर्ष असंच महाराष्ट्रभर फिरावं. काळ्या कमी लेट का वाजल्या माहिती का, लोक हिशोब लावतील. 2024 माझा आता 60 आहे, तू असशील पण माझं कसं काय, माझंही काही खरं नाही. मी उद्या सकाळचा कार्यक्रम करील याची गॅरंटी तुम्ही, उद्या आता इथून घरी जाता याची गॅरंटी तुम्ही. आणि शेवटचा क्षण म्हणून जगायला सुरुवात करावं. ज्यांना जीवनातला प्रत्येक क्षण शेवटचा क्षण म्हणून जगायला सुरुवात केली ना, त्याचं जगणं आनंदानं भरल्याशिवाय राहणार नाही. माझ्या 3 इच्छा आहेत साहेब, कदम साहेब, 3 इच्छा. मी मरताना कसं मरावं, तर मी भाषण करताना APJ अब्दुल कलामांसारखं मरावं, कीर्तन करत असताना ताजुद्दीन बाबासारखं मरावं, आणि मी कविता म्हणत असताना शाहीर विठ्ठल मोहापांसारखा माझा शेवट व्हावा. आयुष्यात दुसरं काहीच नाही. अपने होठों पे तुझको सजाना चाहता हूँ, मैं तुझे गुनगुनाना चाहता हूँ, आखिरी सांस भी तुझे गुनगुनाते हुए आए, क्योंकि मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ, मैं मौत भी शाहीर की तरह शाहिराना चाहता हूँ. या कार्यक्रमाच्या निमित्तानं महाराष्ट्रातील फार मोठे शिवचरित्रकार हुसेन साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचे आभार मी या ठिकाणी मानतो. की काही जीत बाकी आहे, काही हार बाकी आहे. संपलं आपण आणि माझ्यासाठी हा शेर की काही जीत बाकी आहे, काही हार बाकी आहे,
अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है। कहीं जीत बाकी है, कहीं हार बाकी है, अभी तो मेरी जिंदगी का सार बाकी है। यहाँ से चला हूं मैं नई मंजिल की तरफ, यहाँ से आज से आपके इस राहुरी से चला हूं मैं नई मंजिल की तरफ। अविनाश भारती ने अभी पूरा किया, वो खाली एक पन्ना था। अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है, अभी तो मेरी जिंदगी की पूरी किताब बाकी है। मनपूर्वक धन्यवाद। धन्यवाद। आताच या ठिकाणी अविनाश साई आदर्श मल्टीस्टेटच्या 11व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित म्हणून अविनाशजी भारती यांनी खूप सुंदर हसून खेळून वातावरणामध्ये व्याख्यान केलं। या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती तालुक्याचे माजी आमदार चंद्रशेखर पाटील कदम, डीवायएसपी म्हणून शिवपुंजे साहेब, राहुरीचे PI संजय ठेंगे साहेब व नागेबाबाचे चेअरमन कडूभाऊ काळे हे प्रमुख उपस्थिती लाभले व सर्व सभासद, कर्मचारी व शिवाजीराजे कपाळे यांना मारणारे मित्रमंडळ, सर्व राहुरी फॅक्टरीचे सभासद, ठेवीदार व सर्व मित्रमंडळ या कार्यक्रमाला उपस्थित राहिले। त्यांच्या वतीने व सर्व पत्रकार, मीडियावाले या कार्यक्रमाला फुल सर्व या कार्यक्रमाला उपस्थित राहिले, सर्वांचे मी आभार मानतो व कार्यक्रम संपला हे जाहीर करतो। कार्यक्रम संपल्यानंतर जेवणाची सोय केलेली आहे, तरी सर्वांनी इथं जेवून जाण्याची नम्र विनंती चेअरमनच्या वतीने देण्यात येत आहे। याच्यानंतर आधी देवले उस विधाता की पहचान है, ये तो सच है कि भगवान है। पागल